पाकिस्तानी संसदेचं उद्यापासून विशेष अधिवेशन, भारताच्या भीतीने रणनीती आखण्याची तयारी सुरू। पहलगाम हल्ल्यातही लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन समोर। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसूरी आणि जैश ए मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर असल्याचा संशय। पाकिस्तानी सैन्य लहान मुलांना, मदरशांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना आणि मौलवींना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर। POKच्या नीलम व्हॅलीत पाकिस्तानी लष्कराचे कर्नल आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण। रात्री कारगिल द्रास सोडून जवळपास पूर्ण LOCवर पाकिस्तानचा गोळीबार। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंधरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती। प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार, भारताचंही प्रत्युत्तर। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक रेंजरला अटक झाली आहे। भारतीय सीमेत घुसण्याचा तो प्रयत्न करत होता। BSF कडून अटकेची कारवाई, सध्या चौकशी सुरू। जम्मू आणि काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरूच, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरूच। दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणं सुरू। रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणावावर दोघांमध्ये चर्चा झाली। भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं रशियाचं आश्वासन। भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तान घाबरलाय। आज शरीफ सरकार विरोधी नेत्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती देणार। सैन्याच्या तयारीबद्दलही माहिती दिली जाईल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक युद्धाचं वातावरण भाजपनंच निर्माण केलं आणि आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारेही मोदीच आहेत। सामनातून मोदींवर निशाणा, त्यामुळे युद्ध खरंच होईल का, सामनातून सवाल। पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी, 450 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्राची मारक क्षमता। पाककडून भारताविरुद्ध सज्ज असल्याचा दावा, मात्र अशा क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण हे केवळ तणाव वाढवण्याचा प्रयत्न। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीती, पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता। पाककडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा। भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान 96 तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही। भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार। ही खरेदी मेक इन इंडिया अंतर्गत केली जाईल। 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र तसंच अनेक आवश्यक उपकरणं देखील खरेदी केली जातील। चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश। भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेता 6 महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मिती करण्याचे आदेश। जबलपूरच्या ऑर्डिनन्स कारखान्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या। रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवर रुजू होण्याचे निर्देश। पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर हिला पाकिस्तानात परत पाठवावं, आमदार अबू आझमी यांची केंद्र सरकारकडे मागणी। शिवसेना आमदार दीपक केसरकरांचे राजकीय निवृत्तीचे संकेत, यापुढे निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, केसरकरांचं वक्तव्य। आजच्या पिढीला चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजतोय, ही दुर्दैवी बाब। सांगलीतील शिवोत्सव कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं विधान। राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। अहिल्यानगरमधील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांची सांत्वनपर भेट घेतली। संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांचं 2 दिवसांपूर्वी निधन झालंय। उद्यापासून रायगडच्या माणगावात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन। 50,000 एसटी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी उपस्थित राहणार, तर अजित पवारही उपस्थित राहणार असल्याची एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षांची माहिती। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार, मध्य रेल्वेकडून वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। वांद्रे वरळी सीलिंग ई वाहनांसाठी टोलमुक्त होण्याची शक्यता, EV वापराला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय। गोकुळचं दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार। पुणे मुंबईत म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये
तर उर्वरित महाराष्ट्रात 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधात देखील 2 रुपयांनी वाढ. मुंबई पुण्यात 58 रुपये तर उर्वरित राज्यात 50 रुपये प्रति लिटर दर होतील. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीच्या मेल आल्यानंतर साईबाबा संस्थान सतर्क झाले. प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश मिळतोय. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेतील जावेद आझमचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय. जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड करून साक्षीदारांची दिशाभूल करू शकतो, न्यायालयाचं निरीक्षण. किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस देण्यात आल्यात. 30 मे पर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे वन विभागाने आदेश दिलेत. राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई. आज देशभरात नीट परीक्षा होते. वैद्यकीय प्रवेशासाठी ही महत्त्वाची चाचणी आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान देशभरातील 5453 केंद्रांवर परीक्षा होईल. नीट परीक्षेसाठी मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. मध्य रेल्वेवर आज मुख्य मार्गिका, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय. राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा होते. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेत गणित विषयात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची उद्या फेरपरीक्षा घेतली जाईल. 10वी-12वीचा निकाल 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. सरकारच्या किती योजनांचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण, त्याचा अहवाल 30 मे पर्यंत सादर करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश. नागपुरात जगातील सर्वात मोठं चित्रपटगृह उभारलं जाणार. वेव्स 2025 या परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा. प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या प्रकल्पानं भारताला जागतिक मनोरंजन केंद्र करण्याचं उद्दिष्ट. पालघरच्या बोईसरमध्ये धोडिया समाजाच्या समृद्ध परंपरेचं पहिलंच राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलन. पालघर, मुंबई, गुजरात, नवसारी, दादरा नगर हवेलीतून पारंपरिक वेशात समाज बांधव मोठ्या संख्येनं संमेलनात सहभागी होणार आहेत. माझीवडा पुलावरील मुंबई मार्गिका 22 मे पर्यंत रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद असेल. रस्ते दुरुस्ती कामामुळे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पनवेलमधील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाचा आढावा. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून पनवेल स्टेशनचा विकास करणार अश्विनी वैष्णव यांची घोषणा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात मांस विक्री बंद. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा आदेश. उल्वे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची पर्यावरण प्रेमींनी तक्रार केली होती. नागपूर जिल्ह्यात 10 मे पासून पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंद. सायबर फसवणुकीच्या भीतीनं विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. केवळ रोख व्यवहार स्वीकारले जातील. पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावेल. यवतमाळच्या धरणातील जलसाठ्यात घट झाली आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात 31.49% जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उष्णतेचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय. नांदेडमध्ये काढणीनंतर साठवलेल्या कांद्यांचं नुकसान. तर कांद्याला 500 ते 700 रुपये क्विंटल इतकाच बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं भातपीक जमीनदोस्त झालंय. बागायती शेतीलाही गारपिटीचा जबर फटका. महसूल विभागानं शेतकऱ्यांच्या शेतबांधांवर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीत 54 बिबट्यांचं वास्तव्य. 10 वर्षात बिबट्यांची संख्या 23 न वाढली आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेटिव्ह सोसायटीनं केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एका फाउंडेशनच्या माध्यमातून निधी लाटल्याचा प्रकार समोर आलाय. दहशतवादी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमधील प्रकार. सांगलीच्या तासगावात आई आणि बहिणीकडून तरुणाची हत्या. आग लागून तरुणाचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. आई आणि बहीण पोलिसांच्या ताब्यात आहेत. कौटुंबिक वादातून गुंगीचं औषध देऊन डोक्यात दगड घालत हत्या केल्याचं समोर. यवतमाळच्या ढाणकी ते बिटरगाव रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. एकाचा यात मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले.